एका वृद्ध स्त्री भाजीच्या दुकानात जाते. तिच्याकडे भाजी घेण्यासाठी पैसे नाहीत. ती दुकानदाराला भाजी उधार देण्याची विनंती करते, पण दुकानदार नकार देतो. त्याच्या वारंवार विनंती केल्यावर दुकानदार रागाने म्हणतो, जर तुमच्याकडे काही किंमत असेल तर त्या या पारड्यावर टाका, मी तुम्हाला त्याच्या वजना इतकी भाजी देईन. वृद्ध स्त्री थोडा वेळ विचार करते, कारण त्याच्याकडे तसं काहीच नव्हतं. थोडा वेळ विचार करून ती एक चुरगळलेला कागद काढते आणि त्यावर काहीतरी लिहून तराजूवर ठेवते. हे पाहून दुकानदार हसायला लागतो. तरी तो काही भाज्या उचलतो आणि तराजूवर ठेवतो. आश्चर्य म्हणजे कागदी पारडं खाली राहतो आणि भाजीवाला वर राहतो. अशा रीतीने तो आणखी भाज्या घालत राहतो, पण कागदवाले पारडं खाली जात नाही. वैतागलेला दुकानदार कागद उचलतो आणि वाचतो आणि थक्क होतो. कागदावर लिहिलेले होते की, देवा, तू सर्वज्ञ आहेस, आता सर्व काही तुझ्या हातात आहे. दुकानदाराचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. एवढी भाजी तो म्हाताऱ्याला देतो. जवळच उभा असलेला दुसरा ग्राहक दुकानदाराला समजावतो की, मित्रा, आश्चर्यचकित होऊ नका. प्रार्थनेची किंमत फक्त देवालाच माहीत आहे. प्रार्थनेत खरोखर खूप शक्ती आहे. मग ते तासाभराचे असो वा एका मिनिटाचे. खऱ्या मनाने केले तर देव नक्कीच मदत करतो. अनेकदा लोकांकडे ही सबब असते की आमच्याकडे वेळ नाही, पण सत्य हे आहे की देवाला स्मरण करायला वेळ नाही. प्रार्थनेने मनातील विकार दूर होतात, सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. जीवनातील अडचणींचा सामना करण्याची ताकद मिळते. केवळ काहीतरी मागण्यासाठी प्रार्थना करणे आवश्यक नाही. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. यामुळे तुमचा आंतरिक अहंकार नष्ट होईल आणि अधिक सक्षम व्यक्तिमत्व निर्माण होईल. प्रार्थना करताना मत्सर, द्वेष, क्रोध इत्यादी विकारापासून मन मुक्त ठेवावे.